अजून शेतकरी कर्जमाफी मिळालेली नाही, मात्र तरीही सरकारतर्फे एसटी बसेससह जाहिरातींच्या मार्फत सर्वात मोठी कर्जमाफी करत असल्याचा दावा सरकार करत आहे, अशी टीका अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केली होती। यावर आमदार रवी राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर निशाणा साधत, तुम्ही अमरावती जिल्ह्यासाठी आतापर्यंत काय केलं, किमान एक मोठं काम सांगा, आपण तुमचा सत्कार करू, असा चिमटा काढला। कर्जमाफीचं अनेक वर्षापासून मी आता त्याचा व्हिडिओ दाखवला। कर्जमाफीचं अनेक दिवसापासून घोषणा चालू आहेत, पण अजूनही 5 पैशाची कर्जमाफी झाली नाही। उलट कर्जमाफी न करता यांच्या एसटी बसेसवर जाहिराती लागलेल्या आहेत आणि जाहिराती सांगितल्या आहे कर्जमाफी आम्ही सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहोत म्हणून, परंतु शेतकऱ्याच्या हातात 5 पैसे त्याचे अजून भेटले नाही आणि कधी भेटतील याची तारीखसुद्धा नाही। आणि अशा परिस्थितीत जे आज शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं अतिशय सरकारचं कर्तव्य आहे। ते काम आहे ते सरकार न करता ह्या फुकटच्या जाहिरातीबाजी आणि दोगले बजाव करत आहे। मी बळवंतजी वानखेडे, सन्माननीय खासदार अमरावती जिल्ह्याचे, त्यांना माझं आव्हान आहे की आपण अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून जवळपास 2.5-3 वर्ष झाले, एक काम बळवंतजी वानखेडेंनी या जिल्ह्यामध्ये केलेलं दाखवा। मी त्यांना बक्षीस देईल एक काम जर दाखवलं तर। म्हणून मला असं वाटतं की कुठेही विरोध आणि आरोप केल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय, आपण त्या पदावर बसून आपण जिल्ह्यासाठी काय केलं आहे, एक सिंगल काम फक्त बळवंतजी वानखेडेंनी दाखवावं। मी त्यांचा सत्कार सन्मान करेन।